नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझी डबल लाईफ दाखवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी पार्ट टाइम झोमॅटो करतो. तर मी आज ऑफिसचं पण लाईफ दाखवणार आहे. आता मी ऑफिसला रेडी झालो आहे. व्हाईट शर्ट कसा वाटतोय, कसं दिसतोय हे पण सांगा. आता मी रेडी झालो आहे, नाश्ता पण केला, आता चहा घेतोय आणि आता मी ऑफिसला जाणार आहे. आज तुम्हाला दिवसभर ऑफिसची लाईफ पण दाखवणार आहे मी, आणि त्याच्यानंतर मी जे पार्ट टाइम झोमॅटोची लाईफ करतो, झोमॅटोचं जॉब करतो, ते पण तुम्हाला रेग्युलरचं दाखवतो, ते पण दाखवणार आहे. तर हा ब्लॉग आजचा खूपच खास असणार आहे, कारण की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तुम्हाला डबल लाईफ पाहायला भेटेल. प्रत्येक जण आयुष्यात 2 लाईफ जगत असतं, त्यातील तुमच्यातलंच एक मी आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग पहा, कंटिन्यू करा. मग काय सगळं आवडल्यावर मग मी आणि आदिरात देवाचे दर्शन घेतले. ही नेहमीची सवय बरं का, एका व्हिडिओसाठी वगैरे करत नाही. नेहमी मी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर कधीच पडत नाही. मी आवडायला लावलं की लगेच कळतं की बाबा कुठेतरी चाललाय, बाबा चाललाय ऑफिसला. ही लगेच मागे लागायला रेडी. बाबा मला यायचंय, बाबा मला यायचंय. अजून बोलता येत नाही एवढं, पण एवढीशी हाताने कशी बाय बाय करते पहा. बाय. मग काय आदिराला बाय बाय करून आणि आदिराच्या मम्मीला पण बाय बाय करून मी निघालो ऑफिसला. पुणे आणि ट्रॅफिक नाही असं होईल का? ट्रॅफिक लय लागलं, मग मी चाललो ऑफिसला. तुम्ही ऐका मग गाणं आता. मग पोहोचलो ऑफिसच्या पार्किंगला. इथं काही 7-12 दाखवावं लागत नाही, बाय बाय केलं का ओके होऊन जातं. मग काय गाडी पार्किंगला नेऊन लावली. पार्किंग व्ह्यू कसं आहे पहा, सकाळी सकाळी मस्त पार्किंग व्ह्यू पाहायला भेटतो. मस्त झाडं बिड आहे, कारण की आमची जी पार्किंग आहे ती टेरेसला आहे. 5व्या फ्लोअरला पार्किंग करावं लागतं. शेजारी पूर्ण बिल्डिंग, शेजारी पूर्ण झाडं बिड आहेत. एकदम मस्त वातावरण. मग काय पोहोचलो ऑफिसला. मग काय तिथे गेलो, पहिला अंगठा दिला. घरून निघताना आदिराने केलेलं बाय बाय अजूनही मनात आहे. मग काय तेच मनात ठेवून तेच कामाला ऊर्जा येतं. मग काय केली कामाला सुरुवात. मग धाप काय मेल करणे होते ते मेल केले. सरांचं काम पण जोरात चालू होतं. त्याच्यानंतर मग काय तोपर्यंत तर कामात कधी 1:30 वाजले, कधी लंच ब्रेक झाला कळलं पण नाही. मग काय घरून टिफिन आणलेले काढले. पाहतोय काय तर टिफिन मध्ये बायकोने काय दिलं पाहा. म्हणलं मस्त बटाट्याची भाजी चपात दिली होती, जेवण केलं. नेमकंच ऑफिस मधील मित्राचा बर्थडे होता. मग काय यायच्या वेळेस केक बी कापून घेतला. मस्त त्याला बी खाऊ घातला, आम्ही पण खाल्ला. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक मित्र असा असतोच. आता पहा तुम्ही, हा माझा मित्र आहे, तो बघा कसा त्याला केक बिक लावतो, मस्त भरतो झाला. मी आपलं काय पाहतोय लांबून. मग काय त्यांचं राडा झाल्यावर मी गेलो, बिचारायला केक खाऊ घातला, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या. मग काय आपला ऑफिसचा टाइम संपला. आता एक ड्युटी संपली, आता दुसऱ्या ड्युटीकडे निघालो होतो. ऑफिसचा दरवाजा उघडला की लगेच हॉटेलचा दरवाजा उघडावा लागतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संभा. ट्रॅव्हल ब्लॉगिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पार्ट टाइम झोमॅटो जॉब करतोय, तुम्हाला माहितीच आहे. आता ऑफिसचा टाइम संपून मी आता झोमॅटो जॉब करण्यासाठी आलेलो आहे. भावी आज आपण किती पैसे कमवतोय, पहिली ऑर्डर कुठली भेटतीये ते मला मी एक्सपिरियन्स सांगतोच. मित्राचा वाढदिवस लय दणक्यात झाला. पहिलीच ऑर्डर आम्ही रेस्टोबारची पडली, तिथे गेलो, पिक केलं आणि कस्टमरला नेऊन दिलं. आणि हो, जेवणच पार्सल होतं बरं का. मग लईच कस्टमरला ते नेऊन दिलं. 25 रुपये अकाउंटला आले. दुसरी ऑर्डर बर्गर किंगची पडली होती, मग तिथे गेलो, मग पार्सल घेतलं, कस्टमरला नेऊन दिलं. मग काय त्याच्या आपल्या अकाउंटला 58.55 रुपये लगेच अकाउंटला आले. मग कल्याणची ऑर्डर पडली होती, कल्याणकडे गेलो, कल्याणकडून भेळ घेतली. ही ऑर्डर आपल्याला टेम्पोत न्यायची, नेऊन द्यायची होती. कस्टमरने टेम्पोतून ऑर्डर केलं तर कस्टमरला नेऊन दिली. 41.55 कल्याणने अकाउंटला पाठवले. त्याच्यानंतर मला 86.14 रुपयाची ऑर्डर पडली. मग काय पिक केली. ही ऑर्डर मला IT पार्क मध्ये नेऊन द्यायची होती, फर्स्ट फ्लोअरलाच ऑर्डर होती. मग ऑर्डर घेऊन कस्टमरला नेऊन दिली. व्हिडिओ काढतोय म्हणलं कस्टमरला. आज जवळजवळ मी 4 ते 5 ऑर्डर मारले. आज मी कमवले आहेत जवळजवळ 400 रुपये. आज खूप एक नवीन एक्सपिरियन्स आला. एका हॉटेलवरती ऑर्डर घ्यायला गेलो होतो, तर आजपर्यंत ना कुणी पाणी विचारलं ना चहा विचारला. तर मी कुलकर्णी कॉर्नरला म्हणून गेलो होतो, तर तिथे त्यांनी मला गेल्या चहा विचारला, परत नाश्ता विचारला. मी त्यांना नको म्हटलं, पण त्यांनी विचारला. हे विचारणं पण एक मोठी गोष्ट असते, की रायडरला रिस्पेक्ट देणे, आपल्यासाठी येत आहेत ते ऑर्डर घेत आहेत, ते हॉटेल मालक पण समजून घेतो, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. 2 जॉब करताना माणसाची नेहमी हेळसांड होतेच, पळपळ होतेच. पण एक जॉब घरच्याच्या जबाबदारीसाठी, तर दुसरा जॉब माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ट्रॅव्हल ब्लॉगिंग करण्यासाठी, हे दोन्ही जॉब करतोय मी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. कमेंटमध्ये मला सजेस्ट करा कसे व्हिडिओ बनवू, कसा बनवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.